नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. सर्प या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शैल. शैल लक्षात ठेवायचं आहे. शैल म्हणजे काय? पर्वत. शैल म्हणजे काय? पर्वत. ओके. या ठिकाणी उरग याचा अर्थ सर्प असा होतो. त्यानंतर फणी याचा अर्थसुद्धा सर्प असा होतो आणि अही याचा अर्थसुद्धा सर्प असा होतो. प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. जे काही 4 पर्याय आहे ते सुद्धा व्यवस्थित वाचायचे आहे. शैल म्हणजे काय? पर्वत. या ठिकाणी विचारलं काय? सर्प या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 15 प्रश्न बघणार आहोत. असे काही प्रश्न आहे जे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी तुकडी C60चे ब्रीदवाक्य कोणते? हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती 2025 मध्ये विचारला गेलेला आहे. काय प्रश्न आहे? गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी तुकडी C60चे ब्रीदवाक्य कोणते? तर या ठिकाणी पर्याय पहा. शनो वरुणा, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, नभ स्पृ शंकादीप्तम, वीरभोग्या वसुंधरा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वीरभोग्या वसुंधरा. हे झालं उत्तर. C60चे ब्रीदवाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. पुणे विभागात एकूण किती तालुके आहेत? तालुके विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे 58 तालुके. पुणे विभागामध्ये एकूण 58 तालुके आहे. पुढचा प्रश्न. देशभक्त या नावाने कोणाला ओळखले जाते? पर्याय पहा. रवींद्रनाथ टागोर, मुकुंदराव पाटील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, रत्नाप्पा कुंभार. या ठिकाणी योग्य उत्तर आहे रत्नाप्पा कुंभार यांना देशभक्त या नावाने ओळखले जाते. देशभक्त रत्नाप्पा कुंभार. पुढील प्रश्न पहा. वेळ. वेळ या शब्दाचे अनेक वचन कोणते? अनेक वचन विचारलेलं आहे. पर्याय पहा. वेळ, वेळे, वेळा, वेळू. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. योग्य उत्तर आहे वेळा. वेळ या शब्दाचे अनेक वचन वेळा. पुढील प्रश्न पहा. अमरावती विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? काय विचारलं आहे? जिल्हे. तर योग्य उत्तर आहे 6. अमरावती विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. पुढील प्रश्न पहा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड कधी केली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946, 13 डिसेंबर 1946 आणि 18 जुलै 1946. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. पुढील प्रश्न पहा. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. पर्याय पहा. नॉर्मन बोरलॉग, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख, MS स्वामीनाथन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे MS स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 352 यामध्ये कशाची तरतूद आहे? पर्याय. आर्थिक आणीबाणी, केंद्र सरकार, राज्य आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राष्ट्रीय आणीबाणी. कलम क्रमांक 352 राष्ट्रीय आणीबाणी. यावर वारंवार तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. झोपेत जरी विचारलं कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. पुढचा प्रश्न पहा. दीनबंधू या नावाने कोणाला ओळखले जाते? पर्याय पहा. रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजन दास, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, CF अँड्र्यूज. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे CF अँड्र्यूज. दीनबंधू या नावाने CF अँड्र्यूज यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न. सावरकर बंधूंनी नाशिक येथे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली?
या ठिकाणी वर्ष विचारलेलं आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. सावरकर बंधूंनी नाशिक येथे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली विचारलेला आहे. पर्याय पहा 1905, 1904, 1804, 1809. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1909 या वर्षी सावरकर बंधूंनी नाशिक येथे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? प्रश्न सोपा आहे. पर्याय पहा पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोल्हापूर. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? काय विचारलं आहे? उपाध्यक्ष. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. या ठिकाणी उपाध्यक्ष विचारलेले आहे. पर्याय पहा ग वा मावळणकर, पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, M.A. अय्यंगार. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न SRPF ग्रुप 1 पुणे या ठिकाणी विचारला गेलेला आहे. उपाध्यक्ष विचारले आहे. तर योग्य उत्तर आहे M.A. अय्यंगार. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष M.A. अय्यंगार. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रथम हे कोणते विशेषण आहे? प्रथम हे कोणते विशेषण आहे? हा प्रश्न धुळे जिल्हा पोलीस भरती 2025 मध्ये विचारला गेलेला आहे. पर्याय पहा क्रमवाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, यापैकी नाही. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे प्रथम हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. कोणतं आहे? क्रमवाचक संख्या विशेषण. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने चुनखडीचे उत्पादन होते? पर्याय पहा सोलापूर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी चुनखडीचे उत्पादन म्हटलं आहे. योग्य उत्तर आहे यवतमाळ. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने चुनखडीचे उत्पादन होते. पुढचा प्रश्न पहा, नोंदणी दस्तऐवजाच्या मूळ प्रतीस काय म्हणतात? नोंदणी दस्तऐवजांच्या मूळ प्रतीस काय म्हणतात? प्राथमिक प्रती, प्रत, आराखडा, मूळ लेख. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मूळ लेख. नोंदणी दस्तऐवजाच्या मूळ प्रतीस मूळ लेख असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? पर्याय पहा 1808, 1899, 1999, 1908. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.